तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता पीक विम्याचे एवढे पैसे भरावे लागणार आहे। तुम्ही पीक विमा काढला काय? आता तारीखसुद्धा जवळ आलेली आहे पीक विमा भरण्याची, परंतु पैसे किती भरावे लागणार आहे तर बघू शकता की पीक विम्यासाठी भरावे लागणारे पैसे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि ज्याने व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा योजनेत 1 जुलै 2025 पासून होत आहे। या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन नियमाचे पालन करावे लागणार आहे। या लेखात पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती आपण आवश्यक बघणार आहोत। तर बघू शकता की आता पीक विम्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, तर व्हिडिओला संपूर्ण बघा। योजनेत मुख्य बदल, यावर्षी पीक योजना एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे। यावर्षी केवळ ₹1 पीक विमा योजना आता रद्द करण्यात आलेली आहे। त्याऐवजी आता शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार आणि पेरलेल्या पिकाच्या प्रकारानुसार निश्चित प्रीमियम भरावा लागणार आहे। याबद्दल शेतकऱ्यांना थोडा महाग पडू शकतो, परंतु विमा संरक्षण अधिक व्यापक होणार आहे। अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर बघू शकता की किती पीक विमा तुम्हाला भरावा लागणार आहेत आणि अर्ज करण्याची तारीख किती आहे। तर अर्ज करण्याची सुरुवातीला तारीख किती आहे तर बघू शकता की 1 जुलै 2025 पासून सुरू होत आहे। तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2025 पर्यंत ही शेवटची तारीख विमा भरण्याची आहे। तर 31 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा आहे, तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर बघू शकता की शेतकरी बंधूंना 1 महिन्याचा अर्ज करण्याचा मिळणार आहे। या कालावधीत सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून वेळेवर अर्ज करावा लागणार आहे। तर बघू शकता आवश्यक कागदपत्राची यादी कोणती आहे, कोणते कागदपत्र लागणार आहेत। पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करताना पुढील कागदपत्र आवश्यक आहे। तर पुढील कागदपत्र म्हटलं म्हणजे आधार कार्ड, शेतकऱ्यांचे वैदिक आधार कार्ड असणे आवश्यक आहे। आधार कार्डमधील माहिती कागदपत्राशी जुळली पाहिजेच, तरच ते आधार कार्ड योग्य माहिती देणारे ठरेल। त्याचप्रमाणे पासबुक, शेतकऱ्यांच्या नावाने असलेले पासबुक खाते आवश्यक आहे। बँक पासबुकची छायांकित आणि खाते क्रमांक माहिती द्यावी लागते। तसेच पीक पेरा प्रमाणपत्र, कोणतेही पीक कधी पेरले याचे अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे। हे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयाकडून मिळावे लागते। त्याचप्रमाणे 7/12 उतारा 8अ, तर 7/12 उतारा आणि 8अ पीक विमा भरण्यासाठी आवश्यक आहे। ही कागदपत्र अद्यापही तुमच्याकडे असावी लागतात, तरच तुम्हाला पीक विम्याचे कागदपत्र आणि पीक विमा भरण्यास मदत होणार आहे व तुमचा पीक विमा भरला जाणार आहे। त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र म्हणजे किसान फार्मर ID कार्ड हे आवश्यक आहे। शेतकऱ्यांकडे अद्यापही फार्मर ID कार्ड नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पीक विमा भरण्यास सोपे होणार आहे। विविध पिकांचा विमा, हप्त्यांचे दर याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघितली आहे। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।